काही त्यांच्याकडे मागतच असतो. पण या वेळेला जेव्हा तुम्ही स्वामींकडे जाल तेव्हा हात जोडून त्यांना हे सांगा आणि ही प्रार्थना त्यांच्याकडे करा. स्वामींना सांगा की आजपर्यंत तू मला जे काही दिलं आहेस हे सगळं तुझंच आहे. मी मात्र फक्त एक निमित्त आहे. स्वामींना सांगा की इतरांपेक्षा तू नेहमी मला जास्तच दिला आहेस. त्यामुळे पुढे सुद्धा तुझ्या आशीर्वाद आणि कृपेने माझ्या आयुष्यात सुख समृद्धी अशीच नांदत राहू दे. स्वामींना सांगा की मला इतकं बळ दे की मी आणि इतकी ताकद दे की मी सदैव तुझे नामस्मरण करत राहीन आणि मला सदैव तुझी आठवण होत राहू दे. आपल्या मनातल्या आणि डोक्यातल्या विचारांचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतो. त्यामुळे स्वामींना असं सांगा की नेहमी माझ्या मनात आणि डोक्यात चांगलेच विचार येऊ दे. कारण हे शरीर जर जास्त वेळ चांगलं राहिलं तर स्वामींना सांगा की मी अखंड तुझं नामस्मरण करू शकेन. त्यामुळे हे शरीर जरी आणि आपण म्हणत असलो ना की हे आपलं शरीर आहे तरी हे सुद्धा स्वामींचीच देण आहे. स्वामींना सांगा की तुझ्या आशीर्वादाने